श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे. नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, तुम्हा सर्वांचं BS काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागं एक 4-5 व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोच केलेले आहेत. तुम्ही छान त्याचा अभ्यास करत आहात. 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन हा घटक आपण सुरू केलेला आहे. याच्यामधील 4 व्हिडिओ तुम्हाला मी पाठवलेले सब युनिटचे. हा 5वा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोच करत आहे. या चॅप्टरचे कोणते कोणते सब युनिट आपण पाहिले थोडंसं आपण रिव्ह्यू करूया. फर्स्ट युनिट सब युनिट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इंट्रोडक्शन. मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. In this method we learn factorization method, complete square method and formula method. Then today, my dear student, we have to learn nature of the roots of quadratic equation and relation between the root and the coefficient. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 सब युनिट पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन्स ऑन क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स वर्ड प्रॉब्लेम म्हणजेच शाब्दिक उदाहरणे हे आपण या घटकाचा हा पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत. चला, लेट अस लर्न नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + bx + c = 0. Which are the roots? We learn back video. Alpha is equal to -b plus root of b² - 4ac upon 2a, and second root beta is equal to -b minus root of b² - 4ac upon 2a. These are the 2 roots of given quadratic equation, which is ax² + bx + c = 0. आता याचे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळाचे स्वरूप ठरवणे. त्यासाठी पुढचा पॉइंट पहा. द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac which is known as discriminant and it is denoted by delta. हा पॉइंट आपण पाठीमागं पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप आपल्याला ठरवायचं असतं तेव्हा नेहमी लक्षात ठेवा त्या मुळाच्या स्वरूपावरून आपल्याला डेल्टाची किंमत काढायची, म्हणजेच b² - 4ac ची किंमत काढावी लागते. हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आता b² - 4ac ची किंमत ही कशी काढली जाते ते आपण पाहूया पुढं. आणि त्यासाठी काही प्रॉपर्टी आपल्याला अभ्यासावायची आहेत आणि त्या डेल्टाच्या व्हॅल्यूवरून त्या वर्ग समीकरणाचे मुळं त्याचं स्वरूप आपल्याला ठरवायचं आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, लिसन केअरफुली. इफ डेल्टा ग्रेटर दॅन 0 द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. याचा अर्थ काय? जेव्हा दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये डेल्टाची किंमत म्हणजेच डिस्क्रिमिनंटची किंमत 0पेक्षा मोठी असते तेव्हा त्या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप वास्तव आणि असमान असते.
Then you see the second property. If delta is equal to 0, then roots are real and equal. याचा अर्थ जेव्हा दिलेल्या वर्गसमीकरणामध्ये डेल्टाची किंमत 0 असते तेव्हा त्या वर्गसमीकरणाचे स्वरूप, वर्गसमीकरणाचे नाही, मुळाचे स्वरूप हे वास्तव आणि समान असते. Then we see the third property. If delta less than 0, then the roots are not real. याचा अर्थ असा, जेव्हा दिलेल्या वर्गसमीकरणामध्ये जर डेल्टाची किंमत म्हणजेच b² - 4ac ची किंमत जर ऋण असेल तर त्या वर्गसमीकरणाचे मूळ वास्तव नसतात. By using three property, then we decide nature of roots of given quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, हे नेचर ठरवताना एक टीप मी थोडीशी नोट म्हणून तुमच्या लक्षात आणून देतोय. You think that b² - 4ac greater than 0 and it is not perfect square. फार महत्वाचा पॉइंट आहे. Then the roots are irrational and occur in a pair which are conjugate of each other. त्याचे हे प्रॉपर्टी किंवा ही नोट करण्यासाठी मी एक एक्झाम्पल दिले. पहा, जर एक रूट 1 + √5 असेल इरॅशनल, तर दुसरं रूट नेहमी लक्षात ठेवा याच्या कॉन्जुगेट असतं, म्हणजेच विरुद्ध, म्हणजेच 1 - √5. जर माझं एक रूट 1 - √5 असेल तर त्याचा अनदर रूट काय असतं 1 + √5. हे तुमच्या लक्षात यावं म्हणून ही नोट मी दिलेली आहे. चला बघूया एक्झाम्पल. हाऊ टू डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ फॉलोइंग इक्वेशन्स फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणून त्या वर्ग समीकरणाचे स्वरूप कसे ठरवले जाते ते पाहूया आपण. त्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. First, we see the first example. You write the answer in given question. If given quadratic equation in general form, you take as it is. But in given question, given quadratic equation is not general form, then you remember that first you convert given quadratic equation in general form. Why you convert in general form? Then you remember that we have to compare to constant term, middle term and first term of coefficients, which are called a, b, c. Therefore, second step, comparing with ax² plus bx plus c is equal to 0. Then we have to know a is equal to 2, b is equal to -3 and c is equal to -4. By using this value to find the value of delta, means b² - 4ac is equal to, you put the value, what is the value of b? -3 bracket square minus 4 as it is and 2 into -4. Then you simplify. 9 -3 square 9 plus 32, कारण ऋण संख्येचा वर्ग नेहमी धन असतो आणि 2 ऋण संख्येचा गुणाकार नेहमी अधिक असतो. 9 plus 32, we have to get answer 41. But student, you observe what is the value of delta 41. Then you have to notice that 41 is a positive number and it is greater than 0. Therefore, delta greater than 0. Hence, roots of the quadratic equations are real and unequal. Then we see the next example. एक उदाहरण अजून पाहूया.
Example number 2, x square minus 8x plus 16 is equal to 0. How to write the answer? Solution: x square minus 8x plus 16 is equal to 0. Then comparing with ax square plus bx plus c is equal to 0. Then find the value of a, comma b, comma c. A is equal to 1, b is equal to minus 8 and c is equal to 16. Then value of discriminant or delta is equal to b square minus 4ac. Then putting the value of b, a and c, b square minus 8 square minus 4 into a 1 into c 16. Then next step, minus 8 square 64 minus 16 64 minus 64. Therefore we have to get answer delta is equal to 0. Therefore value of discriminant or delta is equal to 0. Then you think that and write the last step. Hence the roots of the quadratic equations are real and equal by using 3 property. ज्या प्रॉपर्टी आपण 3 शिकलोत ना त्याच्यावरून आपण ठरवायचं की दिलेल्या वर्ग समीकरणाचं मुळाचं स्वरूप हे रियल आहे, रियल इक्वल आहे का रियल अनइक्वल आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीवरून आपण ठरवू शकतो. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी उदाहरण विचारलं जातं आणि त्याचे आन्सर कसं लिहायचं हे तुम्हाला या 2 उदाहरणाच्या माध्यमातून दिलेलं आहे. याचा सराव करा. पाठ्यपुस्तकातली उदाहरणे या टाईपची अजून सोडवा म्हणजे तुम्हाला हा घटक चांगला तयार करता येईल. चला आता आपण याच वेळी सब युनिट मधला दुसरा एक घटक आपण पाहणार आहोत. याच्यावर एक ऍक्टिव्हिटी, तो घटक पाहण्यापूर्वी एक ऍक्टिव्हिटी मी दिलेली आहे पहा. खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे मुलांनो. ही जर ऍक्टिव्हिटी समजून घेतली तुम्ही आणि काळजीपूर्वक पाहिली तर मला वाटतंय तुम्हाला हाऊ टू डिसाइड नेचर ऑफ द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन सहज समजून येईल. चला बघूया ऍक्टिव्हिटी काय आहे. फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन. बघा ऍक्टिव्हिटी देताना मी थोडीशी कल्पकता वापरलेली आहे. पहिल्यांदा मी काय केलंय, 2 पार्ट केलेले आहेत ऍक्टिव्हिटीचे. पहिल्या पार्टमध्ये द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट, मी तुम्हाला व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिलेले आहेत. बघूया कोणकोणत्या व्हॅल्यू तुम्हाला डिस्क्रिमिनंटचे दिलेले आहेत. पहिलं व्हॅल्यू दिलेले आहे 50, सेकंड -30 अँड थर्ड 0. Then in second part you decide nature of given roots by using value of delta. How to decide? त्यासाठी मी तुम्हाला रेक्टँग्युलर शेपच्या 2 पट्ट्या दिलेल्या आहेत, 3 पट्ट्या दिलेल्या आहेत आणि त्या 3 पट्ट्यामध्ये तुम्हाला या डेल्टाच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला स्वतःचं उत्तर अगोदर मेन्शन करा व्हिडिओ पाहत असताना. आणि जर तुम्हाला हे मांडता आलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कळली. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिला जातो. आता बघूया या ऍक्टिव्हिटीची मी उत्तरं कशी लिहितोय. तो पहिलं उत्तर ॲरो करून दाखवले पहा. 50 आहे याचा अर्थ ग्रेटर दॅन 0, रिअल अँड अनइक्वल. -30 आहे याचा अर्थ डेल्टा लेस दॅन 0. देअरफॉर वी हॅव टू डिसाइड नॉट रिअल नंबर, म्हणजे हे रिअल मुळं असू शकत नाहीत. आणि थर्ड डेल्टा इज इक्वल टू 0. देन वी डिसाइड नेचर ऑफ रूट्स रिअल अँड इक्वल. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी टू लर्न द नेचर ऑफ द रूट्स. देन वी लर्न सेकंड पार्ट, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स. याचा अर्थ काय, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं आणि त्या वर्ग समीकरणाचे मधील कोइफिशियंट यामधील संबंध काय आहे याचा अभ्यास आपल्याला या छोट्या घटकामध्ये आपल्याला करायचा आहे. बघा कसं करायचं आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, देन डू यू नो अल्फा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए and alpha into beta is equal to c upon a. हे 2
फॉर्म्युले म्हणजेच रिलेशन बिटवीन रूट्स अँड देअर कोइफिशियंट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. अल्फा प्लस बीटाची किंमत हे -b अपॉन एच येते का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. म्हणजे त्याच्यामधला संबंध आपल्या चिरंतन काळ लक्षात राहील आणि ते व्हेरीफाय आपण आता खालील उदाहरणाद्वारे आपण करणार आहोत. ते उदाहरण घेताना अल्फाची व्हॅल्यू मला माहीत आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ती पाठीमागे शिकलेलं आहे. बीटाची किंमत माहीत आहे आणि याचा आधार घेऊन LHS आणि RHS सेम येतं का ते पाहूया आपण. त्यालाच आपण व्हेरीफाय करतो असं म्हणतो. चला लेट अस सी हाऊ दिस पॉसिबल. x² + bx + c = 0 ॲज अल्फा. हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याच्या अल्फाची किंमत आपण कशी लिहितो, म्हणजे पहिलं रूट -b प्लस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a अँड बीटा इज इक्वल टू -b प्लस नाही सॉरी इथं पहिल्यांदा प्लस घेतला असेल, दुसरं काय येणार -√of b² - 4ac अपॉन 2a. वी नो व्हेरीफाय द अबव रिझल्ट. याच्या सहाय्याने आपल्याला रिझल्ट काय करायचा आहे, तो व्हेरीफाय करायचा आहे. चला करूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू पुटिंग द व्हॅल्यू ऑफ अल्फा अँड बीटा and then you take the addition, then you simplify. बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल, -b प्लस रूट ऑफ b² - 4ac मायनस प्लस इंटू मायनस काय होईल -b मायनस रूट ऑफ b² - 4ac अपॉन 2a. देन सिम्प्लिफाय प्लस रूट ऑफ b² - 4ac मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac काय होईल, कॅन्सल. बघा ही टर्म आणि ही टर्म एकमेकाच्या अपोजिट आहे, साईन भिन्न आहे, त्यामुळे ही दोन पदं काय होतील, कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं बघा, -b आणि -b म्हणजे -2b अपॉन 2a इज इक्वल टू 2 कॅन्सल -b अपॉन a. इन दिस वे वी हॅव टू नो रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b अपॉन a इज इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ b म्हणजे कोण आहे, कोइफिशियंट ऑफ x आणि a म्हणजे कोण आहे, कोइफिशियंट ऑफ x². देअरफॉर वी हॅव टू नो रिलेशन बिटवीन कोइफिशियंट अँड रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. Always remember, and by using this formula you solve the example. Then similarly we have to prove alpha into beta. Alpha into beta, putting the value of alpha -b plus root of b² - 4ac upon 2a into beta ची किंमत -b minus root of b² - 4ac upon 2a. Then you see the next step. ही स्टेप जर तुम्हाला समजली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला पुढचं उत्तर जी AB अल्फा बीटाची किंमत मिळाली ते निश्चित कळेल. बघा आता मी काय केलं, ह्या दोन्हीचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी, म्हणजेच ह्याला A समजलं ह्याला B समजलं तर A प्लस B आणि याला A समजलं याला B A मायनस B. आणि मग तुम्ही खालच्या वर्गात शिकलात एक एक्सपान्शन फॉर्म्युला a² - b² इज इक्वल टू a प्लस b इंटू अनदर ब्रॅकेट a मायनस b. आणि या दोन्हीचा गुणाकार मी या पद्धतीनं फॉर्म्युल्याचा आधार घेऊन मांडलाय, -b² मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac ब्रॅकेट स्क्वेअर. देन वी टेक द नेक्स्ट स्टेप, -b² मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4a. देन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, बघा आता -b² ॲज इट -b² वी हॅव टू गेट प्लस b² मायनस स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट इंटू स्क्वेअर गेट कॅन्सल साइन. देन वी गेट b² प्लस 4ac साइन चेंज झालं. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू b² - b² कॅन्सल 4ac अपॉन a², 4a², 4 काय होईल कॅन्सल, a मधून हा एक गेला म्हणजे c अपॉन a. देअरफॉर
प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सी मीन्स कॉन्स्टंट टर्म and a means coefficient of x square. In this way we have to get a into b means alpha into beta is equal to c upon a. In this way we have to verify alpha into beta, get the value c upon a. This is most important formula to solve the example. Then we see the example. To form the quadratic equation whose roots are given. जर तुम्हाला वर्ग समीकरणाची मुळं माहीत असतील तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॉर्म किंवा त्या स्वरूपात वर्ग समीकरणाच्या स्वरूपात कसं मांडायचं तो भाग आपल्याला इथं शिकायचा आहे. परीक्षेत 2 मार्कासाठी हा भाग डेफिनेटली विचारला जातो. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वर्ग समीकरणाचे अल्फा आणि बीटा जर मुळं असतील तर आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, देन एक्स इज इक्वल टू अल्फा अँड एक्स इज इक्वल टू बीटा, देन वी राईट एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 और एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. विद्यार्थी मित्रांनो, एक्स इज इक्वल टू अल्फा जर लेफ्ट साईडला घेतलं तर मायनस होईल इज इक्वल टू 0. सेम तसंच बीटा लेफ्ट साईडला घेतलं तर एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता याच्यावर तुमच्या लक्षात येईल एक्स मायनस अल्फाची किंमत 0 आहे और एक्स मायनस बीटाची किंमत 0 आहे तर यांच्या प्रॉडक्टची किंमत सुद्धा काय असते 0 असते. आणि म्हणून मी ती स्टेप इथं मानतो एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर. आता यू सॉल्व these 2 bracket expansion formula. You take the square of first term, then you take the addition of second term and multiply first term, and you take the product of second term. Therefore x square minus into bracket a plus beta bracket x plus alpha into beta is equal to 0. Therefore x square minus sum of the roots into x plus product of the roots is equal to 0. आणि त्याचे एक्झाम्पल एक पाहूया. Form the quadratic equation whose roots are 3 and minus 10. Therefore, we have to write the answer. Let alpha is equal to, इथं व्हॅल्यू 3 आहे पहा घ्यायची राहिलेली, and beta is equal to minus 10. Then by using this value, you find the value of alpha plus beta. Therefore, putting the value alpha 3 plus beta minus 10, then you simplify. मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवा, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह, 10 मधून 3 गेले 7, म्हणून अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7. इन दिस वे वी हॅव टू फाइंड अल्फा इंटू बीटा. 3 into -10, then we get the value -30. In this way we have to get alpha plus beta and alpha into beta. Then required quadratic equation is, ही स्टेप फार महत्वाची. आता ज्यावेळेस अल्फा प्लस बीटाची तुम्ही किंमत काढता, अल्फा इंटू बीटाची किंमत काढता, त्यावेळेस ते इक्वेशन क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये मांडताना हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहणं फार आवश्यक आहे. तो फॉर्म्युला प्रत्येक उदाहरणामध्ये लक्षात ठेवा. एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे फॉर्म्युला प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला मांडायचं आहे. पुटिंग दिस व्हॅल्यू x square minus into bracket alpha plus beta, what is the value? -7 into x plus what is the value of alpha into beta? -30 is equal to 0. Then you simplify minus into minus plus, therefore x square is equal to minus into minus plus 7x. X square plus 7x minus plus into minus -30 is equal to 0. In this way we required quadratic equation is x square plus 7x minus 30 is equal to 0. This is most important step to form the given quadratic equation. Equation दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये मांडायचं असेल, जेव्हा तुम्हाला मुळं माहीत असतात तेव्हा या पद्धतीने तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. आता दुसरं एक उदाहरण परीक्षेमध्ये तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जातं. पहा, फार महत्त्वाचं उदाहरण आहे. बऱ्याच वेळा हे उदाहरण आजपर्यंत परीक्षेत विचारलेलं आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन
इक्वेशन कोणतं आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा अपॉन बीटा प्लस बीटा अपॉन अल्फा. आता त्याचं सोल्युशन कसं लिहायचं पहा. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. देन वी कंपेअर द x square, compare the x square plus bx plus c is equal to 0. Then we get the value a is equal to 1, b is equal to minus 5 and c is equal to 6. Then find the value of alpha plus beta. Therefore alpha plus beta is equal to minus into bracket. आता हे कसं घेतलं पहा, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपण शिकलेलो मायनस बी अपॉन ए. आता मायनस सूत्रातलं आहे तसं, बी ची व्हॅल्यू -5 अपॉन ए ची व्हॅल्यू किती 1. देन सिम्प्लिफाय मायनस इंटू मायनस प्लस अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 अँड यू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा. वी हॅव टू नो फॉर्म्युला सी अपॉन ए. C upon A, what is the value of C? 6 upon A, what is the value of A? 1. 6 upon 1 means 6. Therefore we have to get alpha into beta is equal to 6. Then you remember this step. Alpha square plus beta square is equal to alpha plus beta bracket square minus 2 alpha into beta. विद्यार्थी मित्रांनो, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर याचे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, त्या सूत्राचा उपयोग करून ही मी मांडणी केलेली. आता याच्यामध्ये मी अशी मांडणी का केली, कारण मला अल्फा प्लस बीटाची किंमत माहिती आहे, अल्फा इंटू बीटाची किंमत माहिती आहे, त्या किमती मला पुटअप करता येईल. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर आणि मायनस 2 अल्फा बीटा काय होईल घेतल्यामुळे ते कॅन्सल होईल, म्हणजे तुमचं ओरिजिनल आहे तशी पद मिळेल. त्यामुळं तोच फॉर्म्युला मी कसा घेतला याच्यावर तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. पुटिंग दिस व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा 5 स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा 6. देन 25 मायनस 12 वी हॅव टू गेट आन्सर 13. वी हॅव टू गेट फर्स्ट आन्सर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 13. सिमिलरली वी फाइंड द सेकंड answer alpha upon beta is plus beta upon alpha is equal to, you take the cross multiplication, you simplify it, alpha into alpha alpha square plus beta into beta beta square. Then you take the product of denominator. दोन अपूर्णांकाची बेरीज आपण कशी करतो, छेद भिन्न असेल तर छेदाछेदाचा गुणाकार करतो, छेदस्थानी मांडतो, आणि तिरकस गुणाकार करून बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. तोच रूल मी इथं वापरलेला आहे. Therefore alpha upon beta is equal to beta upon alpha is equal to alpha square beta square. इथे किंमत मला डायरेक्ट माहित आहे, अगोदर काढलेली ती मी पुटअप केली. अल्फा इंटू बीटाची पण किंमत मला माहित आहे, ती किती आहे 6, इथं मी वरती काढलेलीच आहे. पुटिंग दिस व्हॅल्यू अल्फा अपॉन बीटा प्लस बीटा अपॉन अल्फा इज इक्वल टू 13 अपॉन 6. इन दिस वे these two examples are asked टू एक्झाम. परीक्षेसाठी हे उदाहरण फार महत्त्वाचं आहे, तयार करून ठेवा. पुन्हा पुन्हा हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये सोडवून ठेवा, म्हणजे परीक्षेतले तुमचे गुण हमखास मिळतील. आता यासाठी मी एक असाइनमेंट दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही असाइनमेंट आजच्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही शिकलेला भाग आहे तो जर तुम्हाला चांगला समजला असेल तर ही असाइनमेंट सहज तुम्ही सोडवू शकाल. आता या असाइनमेंटमधले मी एकही उत्तर तुम्हाला सांगणार नाही आहे, तुम्ही सोडवावं अशी अपेक्षा आहे, कारण याला पॅरलल मी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला हे उदाहरण सोडवताना कुठेही अडचण येणार नाही आहे. हे पहिलं उदाहरण तर खूप सोपं आहे, फक्त कॉन्जुगेट नंबर लिहायचा आहे, आणि तो कसा लिहायचा ते पाठीमागं नोट दिलेले, त्या नोटमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्स. इथंच आपण थांबूया. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि घरीच थांबा, परंतु अभ्यास करायला विसरू नका. माझे BS काळे सर या चॅनलमध्ये नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोच करत आहे, ते दररोज पहा, व्हिडिओ पहा, व्हिडिओमधील माहिती तुमच्या वहीमध्ये नोंद करा आणि पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही उदाहरणे सोडवा.
थांबूया आपण. धन्यवाद.